नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत उंबराची भाजी, म्हणजे उंबराच्या झाडाची जी फळं आहेत तिची भाजी. हिला दोड्याची भाजीही असेही म्हणतात. ही अशा पद्धतीने मी धुवून घेते. तर मैत्रिणींनो, जिथे उंबराचं झाड असतं तिथे दत्तगुरूंचा वास असतो असे मानले जाते. याच्या औषधी गुणधर्मामुळेच याला आध्यात्मिक महत्त्व आले आहे. उंबरामध्ये व्हिटॅमिन B2, आयर्न, कॉपर, पोटॅशियम हे असतेच. या भाजीने मैत्रिणींनो रोगप्रतिकारक शक्ती वाढते. उंबर हे रक्तवर्धक आहे. तर मैत्रिणींनो, ही अशी उंबराची भाजी आपण आज बघूया. तर हे बघा, अशा पद्धतीने मी उंबर स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि ती शिजवून घ्यायची. शिजवून हे पहा मैत्रिणींनो, ही अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने मी शिजवून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, खमंग आणि चविष्ट उंबराची भाजी सहसा आता ही भाजी कमी जणांना माहिती असेल, नवे कोणाला माहितीही नसेल. तर ही अशी बघा, या पद्धतीने मी आता तेल तापत ठेवून यामध्ये मी कांदा टाकलाय. कांदा मैत्रिणींनो मस्तपैकी असा लालसर रंगाचा भाजून घ्यायचा. आणि मैत्रिणींनो, यामध्ये मसाले असे काही वापरायचे नाही, कारण यामध्ये चटणी म्हणजे जो आमच्याकडे जो मैत्रिणींनो जो मसाला असतो त्यामध्ये सगळंच असतं. लसूण, कांदा या सगळे पदार्थ असतात. त्यामुळे आम्ही वेगळे असे मसाले काही वापरत नाही. आमचा जो घाटी मसाला असं म्हणतात आमच्या चटणीला, कारण आमचा भाग हा घाट माथ्याचा आहे, त्यामुळे घाटी मसालाही काही जणी म्हणतात. तर मैत्रिणी हे पहा, ह्या अशा पद्धतीने चटणी टाकून मी मस्तपैकी असं हे हलवून घेऊन कढईमध्ये कोथिंबीर टाकली भरपूर अशी. आणि मैत्रिणीनं हे असं खमंग भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये हे अशी उंबरं टाकून ही भाजी अशी उलती पालती करून घेतल्यानंतर ही त्यामध्ये हे पहा, हे अशा या पद्धतीने मस्त अशी उलती पालती करून घ्यायची. आणि यामध्ये मैत्रिणीनं काही नाही घातलं तरी ही भाजी इतकी सुंदर आणि चविष्ट लागते. आणि शिवाय ही भाजी पौष्टिकही आहे. त्यामुळे मैत्रिणीनं ही भाजी तुम्ही नक्की करून पाहाच. हे बघा, ही अशा पद्धतीने आणि यामध्ये हे कूट टाकलं आहे मैत्रिणीनं. तर ही अशी पौष्टिक भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.